दिवसाची सुरुवात येशूबरोबर परमेश्वराची मी स्तुती करतो की ते आजचा व्हिडिओ जो आहे, आजचं जे मनन आहे हे 1000वे मनन आहे. परमेश्वराने मला या सर्व मनन तयार करण्यामध्ये आणि ते सादर करण्यामध्ये मदत केली, त्याबद्दल परमेश्वराचे मी आभार मानतो. आपले जीवन जे आहे हे खूप धकाधकीचं आहे. कामाच्या ढिगापुढे आपला दिवस कसा निघून जातो आपल्याला समजत नाही. ऑफिसमध्ये काम असतं, अगदी कधीकधी असं वाटतं की श्वास घ्यायला पण आपल्याला वेळ नसतो, जेवायला वेळ नसतो. आणि ऑफिसच्या कामावरून घरी आलो तर घरीसुद्धा कामं असतात. मुलांचा अभ्यास घ्यावा लागतो, जर स्त्रिया कामावरून आल्या तर त्यांना स्वयंपाक करावाच लागतो. आणि मग इतके थकून जातो की रात्री आपण कधी झोपायला जातो असं आपल्याला वाटत असतं. आणि आपल्याला कधीकधी असं वाटतं की हे सर्व सोडून जावं आणि कुठेतरी जाऊन शांततेमध्ये राहावं. बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं. नव्या करारामध्ये बघा, प्रभू येशू ख्रिस्त, मार्था आणि मरिया ह्याबद्दल आपण वाचतो. आणि आपण वाचत असताना बघा की येशू आला आहे म्हणून मार्था किती गडबडीत असते, सारखी धावपळ करत असते. आणि मरिया जी असते ही येशूच्या पायाशी बसून त्याचं ऐकत असते. आणि मार्थेला मरिया मदत करत नाही म्हणून तिचं थोडंसं राग येतो आणि मग ती येशूला जाऊन त्याची तक्रार करते. परंतु येशू मार्थेला म्हणतो की तू पुष्कळ गोष्टीविषयी दगदग करतेस. आणि बघा काय तो शब्द वापरला, काळजी व दगदग करतेस, परंतु मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे. बघा, आपला मार्था इतर कामामध्ये इतकी गुंतून गेली, इतकी धावपळीत होते की येशूकडे तिला बसायला वेळ नव्हता. आपल्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये असंच होत असतं. आपण कामामध्ये इतके गुरफटून जातो की देवासाठी जो वेळ आहे, देवाच्या जवळ जाण्यासाठी जो वेळ आहे, तो आपण देऊ शकत नाही किंवा देवाच्या आपण जवळ जात नाही, त्याच्या सहवासामध्ये आपण वेळ घालवत नाही. आज माझं जीवन खरोखर इतकं धकाधकीचं आहे का? इतकं कामामध्ये मी गुंतून गेलेलो आहे का की महत्त्वाची गोष्ट मी देवाला वेळ देत नाही का? देवाच्या जवळ जात नाही का? तो परमेश्वराच्या जवळ जा. देव तुमचं ओझं जे आहे हे हलकं करणार आहे. आपल्या जीवनाचा तोल सांभाळण्याचा प्रयत्न करा. आपण म्हणतो की बॅलन्स करा तुमचं जीवन, तुमचं काम, तुमचं रोजचं रुटीन जे काम आहे, तुमचा दिवस आहे तो बॅलन्स करण्याचा प्रयत्न करा आणि देवाच्या संगती वेळ घालवा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, लूक शुभवर्तमान ह्याचा 10वा अध्याय आणि 42वे वचन. गॉस्पल ऑफ लूक चॅप्टर 10 and verse 42. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिसपासून घेतला जाणार नाही. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित.